you. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या सोबत घडलेल्या आहेत. Every time that you start something, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, every time that you start something, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन सुरुवात enemy केली come and put mud on it. आणि शत्रू आला तरी त्याच्यावर माती टाकली. And now the question is, Lord, how you gonna bring it back? आणि नंतर म्हणतो तुम्ही की प्रभू मला परत कसं देशील? So many tears, so many cry. खूप सारे अश्रू आहेत, खूप सारे. Never open up before the people. आता मी लोकांसमोर ओपन होऊ शकत नाही. Strengthen yourself in the Lord. परमेश्वर म्हणतो की स्वतःला मजबूतीने भर. Everything that you have lost in this season, जे काही तू गमावलेलं आहे, my glory is gonna come upon you. माझी महिमा तुझ्यावर येईल And you will recover, says the Lord. तुला सर्व काही परत मिळेल. Even the vehicle that was lost, even the vehicle. आणि जर तू गाडी देखील गमावली आहे, Time came that you have been able to give everything. आणि अशी वेळ आली की तू सर्व काही तुला द्यावं लागलं. The Lord says, परमेश्वर बोलतो I'm going to give it back to you. मी सर्व काही परत तुला देणार आहे. Elijah ran. जसा एलिया पळाला, You're going to run again. तू तसंच परत पळशील. Change your mindset. तुझं मन जे ते बदल. God can still use you. Yes, He can still use you. परमेश्वर अजून देखील तुला वापरायला तयार आहे. The restoration of God is going to come. पुनर्बांधणी परमेश्वर तुझ्या What जीवनात. the locust has eaten, जे काही ते तुझ्या किड्यांनी खाल्लेलं आहे, I'm going to recover you. मी says ते the Lord. तुला परत देणार आहे. परमेश्वर बोलत आहे. Sons, every small and great things. प्रत्येक जे छोट्या आणि मोठ्या गोष्टी तू करत आहे. 13 years back, 13 वर्षापूर्वी so many promises have been given to you. खूप सारे वायदे मी तुला दिले. So many things that you started. खूप साऱ्या गोष्टी तू सुरुवात केली, Everything failed. सर्व काही संपलं. But the question is, तर प्रश्न येतो, what do you want me to do? प्रभू मला काय God is करायचं? asking you one thing. परमेश्वर तुम्हाला विचारत एक What गोष्ट, do you have in your hand? तुझ्या हातामध्ये काय आहे? What do you have in your hand? तुझ्या हातामध्ये काय आहे? Even that small rod, जर तो छोटी काठी असेल, God says that's enough. परमेश्वर ती काफी आहे. Only the 5 bread and 2 fishes. फक्त 5 भाकरी 2 मासे, God says that is enough. खूप सारे परमेश्वर. Come out millions of people to you. ते त्या गोष्टी खूप साऱ्या लोकांना भरवतील, The Lord is going to पुरवतील. anoint you one more time. परमेश्वर तुला अभिषेक देईल पुन्हा The एकदा. old has passed away. जुनं ते होऊन गेलं, Forget about it. तर विसरून जा. How long you will allow the enemy to play with your mind? किती दिवस तुम्ही शत्रूला तुमच्या जीवनात परवानगी द्या. Whatever the enemy did, it was for a season and it left. आणि जे काही शत्रूने तुमच्या जीवनात केलं ते काही काळासाठी होतं आणि ते गेलंय. How long you will allow the enemy to play? किती दिवस तुम्ही शत्रूला परवानगी द्या तुमच्या How जीवनात long you will खेळण्यासाठी? play the victimized role? किती दिवस तुम्ही त्या गोष्टींसोबत खेळाल? The Lord says, परमेश्वर बोलतो, shaken up all your dust. प्रत्येक गोष्टीची तुमची ते हलवण करा. Rise up one more आता time. पुन्हा एकदा उठून उभं राहा. Trust in me. माझ्यावर विश्वास ठेव. Believe in me. माझ्यावर विश्वास I ठेव. will raise you up. मी तुला उंचवेल, I will वाढवेल. lift you up. मी तुला वाढवेल, मी तुला Even in उंचवेल. the ministry, says the Lord. आणि परमेश्वर तुझी काही सेवा God, I तुझ्याकडे speak दिलेली for आहे. your glory to come on its life. Father God, I pray for every individual in this house, मी Lord. सर्वांसाठी प्रार्थना करतो जे I ऐकत pray आहे. for the love of God to grow in this church. तुझं प्रेम या जागेमध्ये वाढवू दे. Thank you for the grace that you have given in this church. धन्यवाद, तू कृपा या तुझ्या मंडळीला दिली. Can I have all the young people here in this house? तरुण लोक पुढे येऊ Pray शकतील for का all या of them. Can I जागेत? have all the young people? तरुण लोक पुढे येऊ शकतील का या If जागेत? you're from the age of 10